बाबासाहेब खरंच शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर बसले होते का? काय आहे यामागची सत्यता? चला समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रसंग आहे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह. परिषद आटोपल्यानंतर बाबासाहेब त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत बुद्धकालीन लेणी पाहण्याच्या उद्देशाने त्यांच्यासोबत निघतात. पुढे शिवाजी महाराजांची राजधानी रायगडावर जाण्याचं निश्चित केलं जातं. पण त्याआधीच बाबासाहेब मनुस्मृतीचं दहन सुद्धा करतात आणि म्हणून काही सनातनी समाजसुधारकांची मने दुखावली जातात. बाबासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा घातपात करण्याच्या दृष्टीने काही लोकांना त्यांच्या मागे पाठवलं जातं. शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी थकल्यामुळे रायगडातील एका दालनात झोपी जातात. पण बाहेर मात्र काही लोक त्यांची वाट बघत असतात. सहकाऱ्यांच्या दक्षतेमुळे ते बाबासाहेबांना हातही लावू शकत नाहीत आणि म्हणून बाबासाहेबांची बदनामी करण्याच्या हेतूने शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर ते बसले असा गैरसमज पसरवून लोकांच्या मनात विष निर्माण करण्याचा फक्त प्रयत्न केला जातो.